संपूर्ण भारतवासियांना किंबहुना संपूर्ण जगाला, भारताला, महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे। नमस्कार भावांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मी तुमचा सहप्रवासी मी मिलिंद भोसले, मी वाटसरू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्रातील काही ऐतिहासिक विहिरी तत्कालीन इतिहासाची आजही साक्ष देताना दिसतात। स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहरात अशीच एक विहीर आहे। बाजीराव पेशवे यांनी बांधलेली विहीर बाजीराव विहीर म्हणूनच ओळखली जाते। मित्रांनो, आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत राजधानी सातारा येथे, आणि या सातारा येथे एक बाजीराव विहीर नावाची विहीर आहे। ही ऐतिहासिक विहीर कशी आहे हे आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे शुक्रवार पेठेत असणारी ही विहीर 2 मजली आहे। अत्यंत सुंदर दगडी बांधकाम आणि 100 फुटाहून जास्त खोली असलेल्या विहिरीनं कित्येक पिढ्यांची तहान भागवली आहे। ह्या विहिरीला एकूण 7 कमानी आहेत, त्यामुळे 7 कमानीची विहीर म्हणून देखील या विहिरीची ओळख आहे। छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे स्थापन केली। स्वराज्याची 4थी राजधानी म्हणून असलेल्या किल्ले अजिंक्यतारावरूनच छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात अटकेपार झेंडा फडकावला गेला। त्यांच्याच काळात सध्याच्या जलमंदिर पॅलेसचा भाग असणारी आणि बाजीराव विहीर म्हणून ओळखली जाणारी विहीर बांधण्यात आली होती। ही विहीर 100 फूट खोल आहे, तर हिचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा आहे। या विहिरीमध्ये आजही जिवंत पाण्याचे झरे आहेत। पूर्वी ज्या वेळेस कास योजना किंवा खापरी योजना अस्तित्वात नव्हती, त्यावेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या याच बाजीराव विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत होते। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विहिरींमध्ये बाजीराव पेशव्यांची विहीर ही 3ऱ्या क्रमांकावर येते। सध्या या विहिरीची मालकी छत्रपतींचे थेट 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्याकडे आहे। प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जलव्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे। समरांगण सूत्रधार किंवा अपराजित पृच्छा यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये बारव, विहिरी, जलाशय यांची योजना कशी करावी याविषयी माहिती दिलेली आहे। कूप, वापी, तडाग आणि कुंड असे निरनिराळे जलसाठे एखाद्या गावाच्या बाहेर आणि आतमध्ये असावेत, असं अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे। यातील कूप म्हणजे साधी विहीर आणि वापी म्हणजे बारव किंवा पायऱ्यांची विहीर। अशाच प्रकारची सुंदर बारव सातारा शहरामध्ये पाहायला मिळते। ही बारव बाजीरावांची विहीर या नावाने ओळखली जाते। असं म्हणतात की या परिसरात श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांचा वाडा होता, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर छत्रपती शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांच्या स्मरणार्थ ही बारव बांधली। या विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येत असे आणि या विहिरीच्या वरच्या भागामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांची भेट होत होती। अनेक मोहिमा या विहिरीमध्ये भेट झाल्यानंतर ठरल्याचेही सांगण्यात येते। विशेष म्हणजे गेल्या 300 वर्षाच्या इतिहासात ही विहीर कधीही आटली नाही। सुमारे 300 वर्षाचा कालखंड लोटला तरी या विहिरीचे बांधकाम मजबूत आहे। एकही दगड या बांधकामातून निसटलेला नाहीये। मगाशी म्हटल्याप्रमाणे या विहिरीला एकूण 7 कमानी आहेत, त्यामुळे 7 कमानींची विहीर म्हणून या विहिरीची ओळख आहे। मुख्य कमानीवर राजचिन्ह, 2 शरफशिल्प आणि थोरले शाहू महाराज म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र यांचे शिल्प कोरलेले आहे।
हा इथे पाठीमागे आपण पाहू शकतोय हा फोटो, या बाजीराव विहिरीचा हा फोटो आहे. तुम्हाला वाटेल साधी फ्रेम केलेली आहे. मित्रांनो, ही फ्रेम साधी सुधी नाही आहे. संपूर्ण भारतवासियांना किंबहुना संपूर्ण जगाला, भारताला, महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. अशी ही काय गोष्ट आहे मित्रांनो? हे आहे पोस्टाचं तिकीट. भारतीय डाक म्हणजे भारतीय पोस्टच्या या तिकिटावर ही आपली सातारामधली विहीर आलेली आहे. अशी ही ऐतिहासिक प्रसिद्ध विहीर खुद्द भारत सरकारने दखल घेतलेली आहे. या विहिरीला आपल्या पोस्टाच्या तिकिटावर त्यांनी मुद्रांकित केलेलं आहे. हे पहा. भारतीय पोस्ट खात्यातर्फे भारतातील उल्लेखनीय स्टेप वेलचे निरीक्षण करून त्यातील बारव, बावडी, पुष्करणी, पोखरण, पायविहीर, घोडेबाव, पोखरबाव अशा वेगवेगळ्या स्टेपवेलमधून राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त महाराष्ट्रातील 8 स्टेपवेलच्या छायाचित्रांचा समावेश त्यांच्या पुस्तिकेत केला आहे. त्यामध्ये साताऱ्यासह नाशिक, अमरावती, पुणे या जिल्ह्यातील प्रत्येका एका स्टेपवेलचा तर परभणी जिल्ह्यातील 4 स्टेपवेलचा अशा एकूण 8 स्टेपवेलचा समावेश आहे. काळाच्या ओघात आणि वाढत्या शहरीकरणामुळे अशा ऐतिहासिक वारशांचा आणि सांस्कृतिक ठेव्यांचा श्वास कुठंतरी गुदमरत चालला आहे. हा आपला वारसा आपण टिकवला पाहिजे. त्याचं जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. हे असं प्राचीन स्थापत्य, जुनी मंदिरे, गडकिल्ले, राजवाडे आणि अशा ऐतिहासिक वास्तू हे खरं आपल्या भारताचं वैभव आहे. हे अमूल्य वैभव टिकवणं, संवर्धन करणं आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्हाला हा ऐतिहासिक प्रवास, ही ऐतिहासिक विहीर नक्की आवडली असेल. आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट बनताय. चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशा एका वेगळ्या वळणावर, वेगळ्या प्रवासात आणि एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. टाटा, बाय बाय.